नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजीत अयोध्या रामलल्ला मंदिर अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा। हिंदुस्थानाचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने अभिमंत्रित केलेल्या अक्षता इचलकरंजीत घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत। यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज शुक्रवार 22 डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून भव्य कलश यात्रा काढण्यात आली। अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य करण्यासाठी देशभर नियोजन केले जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून अयोध्येत अभिमंत्रित केलेल्या अक्षता देशवासियांना वितरित केल्या जात आहेत। या अक्षतांचा कलश आज इचलकरंजीत आला आहे। या अक्षता घरोघरी पोहोचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य कलश यात्रा काढण्यात आली। या कलश यात्रेमध्ये धनगरी ढोल वारकरी संप्रदाय श्रीराम भक्त यांच्यासह महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। तर श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मंगल प्रसंगात सर्वांना सहभागी होता यावे म्हणून 1 ते 15 जानेवारी या कालावधीत पवित्र अक्षता घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।